भारताचं सर्वोच्च न्यायालय हे फक्त एक कोर्ट नाहीये, तर आपल्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. आपल्या घटनाकारांनी त्याला काही विलक्षण अधिकार दिले आहेत. पण असं नक्की काय आहे जे आपल्या सर्वोच्च न्यायालयाला जगातल्या सर्वात शक्तिशाली न्यायालयांपैकी एक बनवतं? आज आपण ह्याच घटनात्मक सुपर पॉवर्सबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, या एकाच वाक्यात न्यायालयाच्या प्रचंड शक्तीचं सगळं सार दडलेलं आहे. एकीकडे घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि दुसरीकडे ते आपल्या सगळ्यांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करतं. या दोन जबाबदाऱ्या मिळून न्यायालयाला एक असं स्थान देतात जे दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. आपल्या देशात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे आपली न्यायव्यवस्था एकात्मिक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळी न्यायालयं एका सिस्टमचा भाग आहेत. अमेरिकेसारखं केंद्र आणि राज्यांसाठी वेगळं वेगळं सुप्रीम कोर्ट नाही. आणि यामुळे काय होतं तर संपूर्ण देशभरात कायद्याचं पालन एकाच प्रकारे होतं. 34 हा आकडा खूप काही सांगतो. 1950 मध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालय सुरू झालं तेव्हा फक्त 8 न्यायाधीश होते आणि आज ही संख्या 34 पर्यंत पोचलीय. ही वाढ फक्त एक आकडा नाहीये, तर हे न्यायालयावरचा वाढता विश्वास आणि लोकशाहीमध्ये त्याची किती महत्त्वाची भूमिका आहे हे दाखवतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न, न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सरकार आणि न्यायपालिका यांच्यातली एक मोठी संघर्षगाथा आहे. न्यायालयाचं स्वातंत्र्य कसं जपलं जावं या एकाच मुद्द्यावरून अनेक दशकं हा संघर्ष चालला आणि त्यातूनच आजची सिस्टीम तयार झाली. तर बघा, ही गोष्ट सुरू होते 1982 पासून, जेव्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीत सरकारचा शब्द अंतिम मानला गेला. पण मग 1993 मध्ये एक मोठा ट्विस्ट आला. न्यायालयाने स्वतःच पुढाकार घेऊन कोलेजियम पद्धत आणली, ज्यात न्यायाधीशांचाच मोठा वाटा होता. 1998 मध्ये ती आणखी मजबूत झाली आणि मग 2015 मध्ये जेव्हा सरकारने NGAC आणून पुन्हा अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा न्यायालयाने तो कायदाच रद्द केला, कारण त्यांच्या मते ते न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरचं आक्रमण होतं. मग ही कोलेजियम पद्धत जिच्याबद्दल एवढी चर्चा होते ती नक्की आहे तरी काय? अगदी सोपं आहे. न्यायाधीशच न्यायाधीशांची निवड करतात. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की याचा उल्लेख आपल्या मूळ घटनेत कुठेही नाही. न्यायपालिकेने आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच न्यायालयीन निर्णयांद्वारे ही सिस्टीम तयार केली आहे. न्यायाधीशांना एवढी शक्ती दिली, मग त्यांना पदावरून काढायचं असेल तर त्यासाठी आहे महाभियोग प्रक्रिया. पण थांबा, ही प्रक्रिया इतकी किचकट आणि अवघड बनवली आहे की आजपर्यंत भारताच्या इतिहासात एकाही न्यायाधीशाला या प्रक्रियेद्वारे पदावरून हटवता आलेलं नाहीये आणि हेच त्यांच्या स्वातंत्र्याचं सगळ्यात मोठं संरक्षण आहे. चला आता आपण त्या खऱ्या शक्तींबद्दल बोलूया, त्या टूलकिटबद्दल ज्यामुळे आपलं सर्वोच्च न्यायालय एवढं पॉवरफुल बनतं. न्यायालयाच्या 2 प्रमुख भूमिका आहेत. एक म्हणजे जेव्हा केंद्र आणि राज्यांमध्ये किंवा 2 राज्यांमध्ये वाद होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय एका अंपायरसारखं काम करतं. आणि दुसरी भूमिका म्हणजे ते देशातलं अंतिम अपील न्यायालय आहे. म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयावर आपण समाधानी नसाल तर शेवटचा दरवाजा सर्वोच्च न्यायालयाचा असतो. आता आपण बोलूया न्यायालयाच्या खऱ्या सुपर पॉवरबद्दल. ते आहे अनुच्छेद 136. याला म्हणतात स्पेशल लीव्ह पिटिशन किंवा SLP. याचा अर्थ काय? तर सर्वोच्च न्यायालयाला जर वाटलं की देशातल्या कोणत्याही कोर्टात कोणत्याही केसमध्ये मोठा अन्याय होतोय तर ते थेट हस्तक्षेप करू शकतं. हा एक असाधारण अधिकार आहे जो पूर्णपणे न्यायालयाच्या मर्जीवर अवलंबून आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की यापेक्षा जास्त शक्ती असूच शकत नाही तर तुम्ही चुकीचे आहात. आता येतं अनुच्छेद 142, संपूर्ण न्याय करण्याचा अधिकार. याचा अर्थ असा की एखाद्या केसमध्ये न्याय देण्यासाठी जर सध्याचे कायदे अपुरे पडत असतील तर न्यायालय कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणताही आदेश देऊ शकतं. जिथे कायदा संपतो तिथे न्यायालयाचा न्याय सुरू होतो. या अधिकाराचा वापर अनेकदा झाला आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वेळी पीडितांना मदत करण्यासाठी कायदे कमी पडत होते तेव्हा न्यायालयाने याच अनुच्छेद 142चा वापर केला. राम जन्मभूमीसारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणात तोडगा काढण्यासाठीही याच अधिकाराचा आधार घेतला गेला. म्हणजे न्यायासाठी काहीही करण्याची ही शक्ती आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा फक्त त्या केसपुरता मर्यादित नसतो. तो संपूर्ण देशासाठी कायदा बनतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, कायदा. कसं? चला बघूया. अनुच्छेद 141 अगदी स्पष्टपणे सांगतं की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय देशातल्या प्रत्येक हायकोर्ट आणि इतर सगळ्या न्यायालयांना मानावंच लागेल.
ह्यालाच कायद्याच्या भाषेत बंधनकारक पूर्वनिर्णय म्हणतात. यामुळे संपूर्ण देशात कायदेशीर एकसमानता राहते. सर्वोच्च न्यायालयाचा शब्दच अंतिम असतो. आता विचार करा, न्यायालयाने एखादा आदेश दिला आणि तो कोणी मानलाच नाही तर? इथेच अनुच्छेद 129 कामाला येतं. यानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. याचा अर्थ न्यायालयाच्या आदेशाचा अपमान करणाऱ्याला शिक्षा करण्याचा अधिकार न्यायालयाला स्वतःलाच आहे. हा अधिकार म्हणजे न्यायालयाच्या शब्दाला वजन देणारी खरी शक्ती आहे. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालयाची शक्ती ही कुठल्या तरी एका कलमातून नाही तर अनेक कलमांच्या एकत्रित ताकदीतून तयार झाली आहे. आपण याला शक्तीचे 4 स्तंभ म्हणू शकतो. हे आहेत ते 4 स्तंभ. पहिला अनुच्छेद 32 जो थेट मूलभूत हक्कांसाठी कोर्टात जाण्याचा अधिकार देतो. दुसरा अनुच्छेद 136 म्हणजे कुठेही अन्याय झाल्यास हस्तक्षेप करण्याची सुपर पॉवर. तिसरा अनुच्छेद 141 ज्यामुळे न्यायालयाचा शब्दच देशाचा कायदा बनतो. आणि चौथा अनुच्छेद 142 जो संपूर्ण न्यायासाठी कायद्याच्याही पुढे जातो. हे 4 स्तंभ मिळूनच आपल्या सर्वोच्च न्यायालयाला जगातल्या सर्वात शक्तिशाली न्यायालयांपैकी एक बनवतात. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. एवढी प्रचंड शक्ती असलेलं न्यायालय स्वतंत्र तर हवंच, पण ते कोणालाच जबाबदार नसेल तर लोकशाहीचं काय? तर हे स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व या 2 गोष्टींमध्ये योग्य तोल साधणं हेच आपल्या लोकशाही पुढचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं आव्हान आहे. यावर नक्की विचार करा.